फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता बघू शकताय मी आंबेजोगाईच्या बस स्टँडवर आहे. तर मनामध्ये एवढं दुःख वाटतंय ना, नको वाटतंय सोडून जायचं हे आपले शहर, आपले लेकरं, आपले आईवडील. हलकट लोकांनी मला कामावून काढले, त्यांचं कधी बरं नाही होईल. बदुआ लागल माझी त्यांना. जेवण केलं नाही अजून, जेवण करायचे. आई किती जेव म्हणली, पण मी जेवण नाही केलं. मला आता खूप भूक लागली, कारण जेवायची इच्छाच होत नाही. कारण पोरांना सोडून जायले ना आईला. त्या पुण्यामध्ये माझं कुणीच नाही सुख दुःख शेअर करायला. फक्त माझं वाईट करणारे लोक भेटतील मला त्या शहरात, पण चांगलं करणारे कुणी भेटणार नाही, चांगलं बोलणारे कुणी भेटणार नाही. पाऊल ओढत नाही पाऊल, पण तरी पण. फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? मस्त. अपेक्षा करते की तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर बघू शकताय मी पुण्यामध्ये ॲक्च्युली पोहोचलेले आहे. सकाळचे 5-5:30 वाजले होते उतरायला, आणि आत्ता मला सुट्टी झाली आहे 3 वाजता. तर मी आले फिरायला मस्त गार्डनमध्ये. मला व्हिडिओ शूट करायची जागा नव्हती, त्यामुळं गार्डनमध्ये आले. हे कुठलं गार्डन आहे काय मला नाही सांगता येणार. असंच फिरत आले आणि हे गार्डन भेटले. तर बघू शकता इकडं खूप मस्त मोठे मोठे बिल्डिंग आहेत, आणि इकडं असं मुलं वगैरे खेळत आहेत. हे बघू शकता. दम आलाय चलून बोलता पण येत नाही व्यवस्थित. तुमने दो फ्रेंड, गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. तर म्हणजे डबल म्हणायचं नव्हतं, पण म्हणायची वेळ आली. आता वाजली संध्याकाळची 1. आत्ताच आले ड्युटीहून, थोड्या वेळ झालं. डोक्यात नुसत्या वाज झाल्यात, थोड्या वाघ काढल्या, पसारा नीट आवरून ठेवला, आणि चला म्हणलं व्हिडिओला सुरुवात करावं. दिवसात काही वेळ भेटत नाही. पुण्यामध्ये एंट्री मारली, दुपारी 3 वाजता ब्रेकमध्ये गार्डनला गेले, थोडं घोड्यावर बसले, मस्त एन्जॉय केलं. परत आले. पित्ताचा एवढा त्रास झालाय ना की नुसतं उलटी मळमळ होईल, आणि कसलंच कामावर मन लागा नाही. नुसती आठवण येईल लेकरांची. मला असं इतकं बेकार वाटायलंय, इतक्या लांब आले लेकरांना सोडून, आईला सोडून, माझ्या भाचीला, माझ्या घरच्यांना सगळ्यांना सोडून. पण मला मजबुरीनं यावं लागलं. ही मजबुरी काय एवढी वाईट जळायली माझ्या आयुष्यामध्ये मला तेच कळानं झालंय. मला लय ताण आलाय आज. तर काय सांगावं तुम्हाला. काम चांगलंय, सगळं चांगलंय, पण एकटीच मी अशी. ना मी लेकराची आहे, ना मी माझ्या आईबापाची आहे, ना मी नवऱ्याची आहे, ना मी कुणाची आहे. मला एक जण तरी म्हणलाय की कुत्र्याची सगळ्यात जिंदगी चांगली, एवढी तुझी जिंदगी वाईट आहे म्हणणारे म्हणून पण गेलेत. तर म्हणणारे म्हणलेत, आणि खरंय बी त्यांचं. कुत्र्याच्या बी वरची माझी बेकार जिंदगी आहे,
जाऊ दे, आपल्या नशिबाला आलंय कुत्र्याच्या बिवरची जिंदगी भोगायची. पुढच्या जन्मी कुत्र व्हावं, कुत्री व्हावी, काहीतरी व्हावी, ते जिंदगी लय चांगली. पण मला माणसाचा जन्म नकोय पुढच्या जन्मी. एवढा त्रास नको देऊ देवा लय. आणि शरीर सध्या नीट नाही, उलटी, मळमळ, डोकं दुखी, डोळे दुखी, कुठं अंग दुखी चालूच आहे. काही ना काही काम तर करायचंय, कमवायचं तर आहे, जिम्मेदारी तर आहे डोक्यावर. लोक म्हणतात कुणी लग्न कर, कुणी म्हणतात करू नको. काय करावं काय नाही, मन लागत नाही, एका जागेवर जीव थांबत नाही. आता बघा, दिवसभर काम करून आले तिकडं गेले, आता बी 1 वाजलाय, झोप नाही. आताच 12 वाजता क्लोजिंग झालं हॉटेल आणि आता रूमवर आलो. तर आम्ही पलीकडे एक रूम आहे, पलीकडे एक मुलगी राहते, आम्ही 2 जणी राहतो. ती आहे यवतमाळची आणि ते पण जाणार आहे. आता दुसऱ्या नवीन मुली कोण येतात काही माहित नाही. तर चला, आज एके विषयावर व्हिडिओ बनवायचा, 2 शब्द मला व्यक्त करायचे आहेत. तर एक माणूस म्हणतो, मला सारखं म्हणतो की काय पालसर सोबत झोपाय तुला लाज वाटली का, पालसर सोबत तुझा झोपाय लाज वाटली का, नासकी आहेस तू, असं म्हणतो एक माणूस मला. तुझ्या बहिणीला झोपवलं होतंस का, तुझ्या आईला झोपवलं होतंस, कुठला पालसर आहे ती, कशामुळे माझी इज्जत घालवितो उगाच्या उगच. कुठं बघितलं तुम्हाला, कुठं धरलं, कुणापाशी झोपलेलं मला सांग तू. मला बोलायला तू भाग पाडले हरामखोर. तुझ्या घरात आई बहीण आहे ना, त्यांना आधी आवर, त्यांना सांभाळ आणि पुन्हा माझ्याकडे बोट उचल. दुसऱ्याच्या चारित्र्यावर बोट उचलण्याआधी स्वतःच्या ताटात गाढव किती मोठं हागलंय ना ते काढायचं बघा तुम्ही. लोकांच्या आया बहिणीच्या ना अंगाला कलंक लावू नका तुम्ही. चप्पल तोंड पुढे तुझं कुत्र्या समोर येऊन बोल भरतो. हा, काही सोशल मीडिया आहे म्हणून काही बी कमेंट टाकतो का? तुझ्या 10 कमेंट आल्या तसल्या, पालसर सोबत झोपली, पालसर सोबत झोपली कमेंट टाकतोय फालतू कुत्रा. तुझ्या गांडीत दम असला तर ये बरं समोर आणि बोल मला, कुणासोबत कसला पालसर कसला काय. मी फक्त माझ्या नवऱ्यापाशी झोपून आले एवढं मला माहिती. तू जे काय बोलतोस ना, स्वतःच्या चारित्र्यावर बोट उचलण्याआधी एकदा स्वतःचा विचार करायचा की आपण काय आहेत ती, तू कोण आहेत, कुठला. मी नासकी असू दे, मी तुसकी असू दे, तुला काय माझ्या सगळं चोरी करायची का? खबरदार कमेंट टाकायची नाही कुत्र्या मादरचोद. आता म्हणा शिव्या देती म्हणून असल्या. एकतर माझ्या मागं भरपूर टेन्शन आहे आणि तुम्ही अजून टेन्शन देऊन मला उगाच त्रास डिप्रेशन मध्ये घालू नका बिनकामाचं. मला नाही असल्याच्या तोंडाला लागायचं. खायला करून खाऊ द्या सुखाने. तर दुसरी गोष्ट, काल सकाळी रात्री गाडीला बसले होते, तर सकाळी पहाटे उतरले, पाठपासून व्हिडिओ चालू करायचा होता पण इच्छाच नव्हती व्हिडिओ काढायची. आता पण नाही, पण चला म्हणलं वेळ भेटत नाही त्यामुळं काढून गेले. चला म्हणलं 2 शब्द तुमच्यासोबत व्यक्त करावे. काही लोक चांगले पण आहेत ह्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी मी हे दाखवते. काही लोकांना खूप काळजी आहे माझी, वाट बघतायत माझ्या व्हिडिओची, त्यामुळे तुमच्यासाठी वेळ दिले थोडा मी. मला काही भरपूर काहीच नाही, फक्त एकदा पेमेंट आले मला युट्यूबचं. नंतर मला हरामखोर लोकांनी खाऊ दिलं नाही आणि खाऊ देणार माझ्या युट्यूबचं पेमेंट. मला काय करून ठेवलंय जाळभाज माझ्या युट्यूब चॅनेलला कोणाला माहिती. पण चला, एक आवड म्हणून कुठेतरी मी व्हिडिओ रील्स बनवते. मला चॅनेल माझं बंद नाही पडू द्यायचं, ह्यासाठी मी चालू ठेवलंय. आणि ज्यांच्यामुळे माझे पैसे रोखलेत, थांबलेत, त्यांचं कधी चांगलं होणार नाही, बरं होणार नाही. कारण गरीबाचा तळतळाट लवकरच लागत असते. आणि ज्यांनी माझा तळतळाट गेलेत ना, आता मला सांगा, गौतमी पाटील काय वाईट डान्स करते का? बिचारीनं स्ट्रगल करून डान्स शिकला आणि ती खूप मोठी कलाकार आहे. आज महाराष्ट्राची लाडकी सबसे कातील गौतमी पाटील, आणि तिचे गाणं पण निघालंय की मार्केट जाम केलंय या गौतमीनं, असं एक गाणं पण निघालंय. मला अक्षरशः त्या मुलीचं कौतुक वाटतंय, त्या गौतमीचं. तिचं वय फक्त 27 वर्ष काहीतरी आहे, तिनं आणखीन लग्न नाही केलं. तर असाच एक कार्यक्रम होता ऑर्केस्ट्रा टाईप. त्या मी दोन कार्यक्रम केले, पण मी त्याचे व्हिडिओ नाही टाकले, कारण मला माहित होतं जग दुनिया माझ्याकडे बोट उचलणार. आता तर नाचाय गेली, आता तर स्टेजवर नाचायली, कोणी म्हणेन काय डान्स बार मध्ये नाचाय गेली. त्या माजलगावचा हरिभाऊ गवते आता 3री बारी त्याची व्हिडिओ टाकायची. एक तर त्यांनी माझ्यासोबत फ्रॉडपणा केला, मला नासकी तुसकी समजलं, माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. आणि माझं त्यांना का देखवत नाही, का भोगवत नाही, माझा कसा फायदा उचलायचा आहे, त्यांनी फक्त एवढाच प्रयत्न केला. त्या माजलगावचे जेवढे माझ्यासोबत कलाकार व्हिडिओमध्ये होते ना, त्या 2 माणसांनी तर माझा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. आता एक जणाचं नाव घेत नाही, समजून घ्या. पण ते जो हरिभाऊ आहे ना, सकाळी मी त्याला कॉल केलता. माझं युट्यूब चॅनेल
नाही का व्यवस्थित करून दे म्हणून. तर तो काय म्हणला मला, मी तुला जाऊ द्या करायचं ते लांबच राहिलो, आधी हो म्हणला देतो म्हणला, नंतर म्हणला वेब सिरीज मध्ये काम करा, असं करा तसं करा. मी म्हणलं हो बाबा करा. त्याला एक माणूस म्हणला होता की तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहू नका तुम्ही आणि तिला बोलू नका, तिला सपोर्ट करू नका. मग मी त्याच माणसाला टोकलं की तू असं का म्हणलास म्हणून. एखादं मला सपोर्ट करायला तर तुझी काय गरज आहे म्हणायची बुवा सपोर्ट करू नको म्हणून. हे चुकीचं आहे. एखाद्या स्त्रीला अडल्या नडल्या स्त्रीला एखादा व्यक्ती जर मदत करत असेल, तो तर करतच नाहीये, तो हरामखोर आहे. पण जर करत असेल तर तू मध्ये आडपटा कशाला. मी त्याला म्हणलं सरळ, जी व्यक्ती तुला असं बोलते मी त्या व्यक्तीला तसं बोलून दाखवलं आणि मी डायरेक्ट तोंडावर बोलते असं पण बोलले. तर तो माणूस मला काय म्हणतो की आमच्या गावातले लोक तुला म्हणतात की हे डान्स बार मध्ये नाचती, ती काय चांगली आहे का, ती काय हिरोईन नाही, ते डान्स बार मध्ये काम करणारी आहे म्हण. मी डान्स बार टाकलेत, मी आता बार मध्ये नाचणारी आहे म्हण. मी असं उठवलंय त्या हरिभाऊ गावत्यानी माझं. आणि त्याचे कोण कुत्रे महागडचे आजूबाजूचे आहेत तो म्हणतो ना आम्ही तुमच्याबद्दल काही पण बोलतो, माझ्या महाग पुढं कुणी नाही म्हणून माझा गुबच कितावणं, तसाच गुबच का माझा. तुमचं देव कधी नाही का, तुमचं पालतं उतानं झाल्याशिवाय राहायचं नाही. तू जे एवढं वेब सिरीज वगैरे बनवायलास ना, तुझ्या कुठल्या वेब सिरीजला व्ह्यू आहेत, कुठलं तुझं चॅनल व्हायरल आहे सांग मला. कुठलंच नाही. कारण का तू आतून बी काळ आहे वरून बी काळ आहे, काळा साप आहेस तू, असं ढसकून डसणार आहेस तू एकानिशी. मला तुझ्या नादाला लागायचं नाही ना, मला तुझ्या कुठल्या सपोर्टची गरज आहे ना, तुझ्या मला कुठल्या क्षेत्रात काम करायचंय मला गरज नाही. मी कष्ट करून खाईन पण तुमच्यासारख्याच्या जवळ राहणार नाही. आणि हा माझ्याबद्दल माझ्या बाऱ्यात किती घाण घाण गलिच्छ बोलायचंय ना ते बोला. एका बाईची तळमळ, एका बाईची आबरू गेलेली, तुम्हाला त्याची देव नक्की शिक्षा देईल, कळालं का. आणि जास्त वेळ नाही, माझ्या जर काही कानावर आले ना तर मी माझ्या भावाला माझ्या घरी सांगन आणि पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबद्दल जे माझी बदनामी करतायत ते माग. मी माणुसकीने फोन केलता, मला त्याला कॉन्टॅक्ट बी ठेवायचं नाही. मित्रांनो, असे लोक इथे कलाकार क्षेत्रातले एखाद्या गरीबाला पुढे जाऊ देत नाहीत. ते पुढे जाऊ दिलं तर त्याला माझा देखवत नाही. आणि तो हरिभाऊ तर इतका ऍटिट्यूड वाला आहे, त्याला वाटतंय माझ्याकडलंय कॅमेरा आहे, माझ्याकडले असले कुठून पल्ला पडलाय तसल्या माणसाचा कोणाला माहिती. नालायक छाप कुत्रेचा तसल्या. जाऊ द्या तसले वाद कसले तसले 56 बघितलेत मी. पण माझं इतकं निंदा करतेत ना ती म्हणून एवढं बोलायला लागले मी. माझी लय निंदा करते, त्यांना माझं काहीच बघवत नाही बघा, काही सध्या बघवत नाही. लय ते पागल आहेत. ते झाला त्यांचा विषय, तो झाला तो माणूस मला कमेंट करतोय ना, सडक छाप माणूस, त्याला आई बहीण नसल्यावर मला कमेंट करतोय ना, कसल्या पालसर सोबत झुपली म्हणतोय. कसला पालसर आहे, त्याची आई बहीण त्याच्या खाली घालाय नेल, ती कोण आहे ती त्याच्या खाली घालून आलाय म्हणून मला असं म्हणायला लागलाय माधरचो. तर मी ऍक्च्युली पुण्यामध्ये पोहोचले आहे, जॉब पण करायलेली आहे, जॉब करणार आहे. मला भरपूर जॉबचे हे आलेत आणि मला बीडच्या सरांनी ऑफर पण दिल्यात अल्बम सॉन्ग मध्ये काम करण्यासाठी वगैरे. पण मी जॉबला आले त्यामुळे मला कुठं जाता येणार नाही. ह्यांच्यापेक्षा भारी भारी ऑफर आल्यात. पण माझी मुळीच इच्छा नाही मी काही अल्बम सॉन्ग वगैरे करावं. एकदाच एका गाण्यात फेल गेले मी, त्यामुळे मला परत करायचं नाही, त्यामुळे करत नाही. तर चला, खूप उशीर झालेला आहे, आता 1:30 वाजलेला आहे. मी झोप घेते, रात्री पण प्रवासानं झोप झालेली नाहीये माझी. तर व्हिडिओ आवडला, माझं बोलणं योग्य वाटलं तर नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच मला उत्तर द्या कमेंटमध्ये. तुमचं मत मांडा, फक्त चांगल्या पद्धतीनं मांडा, वाईट कुणीही कमेंट करू नका. कारण मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. तुम्हाला नाही पटलं तर टाकू नका, पण जर योग्य वाटलं असेल तर चांगली कमेंट टाका आणि मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझ्या जीवनात भरपूर स्ट्रगल आहे आणि एक स्त्री कशी स्ट्रगल करायली आणि इतकं दुःख का माझ्या नशिबी. तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे, बघायला भेटणार आहे. तुमच्या मुलीवर असा कधी कुठली वेळ नाही यावी ह्यासाठी तुम्ही माझे नक्कीच व्हिडिओ बघत जा. लहाना थोराशी म्हाताऱ्या माणसाशी माझे व्हिडिओ बघू शकतात. माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं नाही आणि मी जे घडते ते बोलते, जे होते ते बोलते, ठीक आहे. मला जर कोणी टोकलं, मला जर कोणी धमक्या दिल्या तर मी व्हिडिओ टाकणार आणि माझ्या जीवाचं काही बरं वाटत तर ते लोक जिम्मेदार असतील. तर चला, गुड नाईट, काळजी घ्या, बाय.